ब्रेकनंतर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। केंद्राला सर्वाधिक जीएसटी देणारं महाराष्ट्र पहिल्या नंबरचं राज्य आहे, पण राज्याच्या हिताच्या प्राधान्यानं एकही निर्णय नाही असं शरद पवार गटाने म्हटलंय। अर्थमंत्री अजित पवारांनी बैठकीला जाण्यास नापसंती दर्शवल्याचं देखील शरद पवार गटाकडनं जे आहे ते हे ट्विट करण्यात आलेलं आहे। महायुती सरकारचा हा ढोंगीपणा महाराष्ट्र कधीच खपवून घेणार नाही असं देखील शरद पवार गटानं आपल्या ट्विटच्या माध्यमातून म्हणत केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर टीका केली। शरद पवार गटानं नक्की काय ट्विट केलंय ते आपण पाहतो आहोत। केंद्राच्या तिजोरीत सर्वाधिक जीएसटी जमा करणारं महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे असं शरद पवार गटानं म्हटलंय। परंतु महाराष्ट्राच्या हिताच्या प्राधान्यानं एकही निर्णय 53व्या जीएसटी काउन्सिल बैठकीत घेण्यात आलेला नाही असं शरद पवार गटानं म्हटलंय। महाराष्ट्राचे अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बैठकीत उपस्थित राहून राज्याचे प्रश्न मांडणं अपेक्षित होतं असं देखील शरदचंद्र पवार गटाने म्हटलेलं आहे। तर वैयक्तिक स्वार्थासाठी दिल्लीवाऱ्या करणाऱ्या अजित पवारांनी जीएसटी बैठकीस उपस्थित राहण्यास मात्र नापसंती दिल्याचं शरद पवार गटानं म्हटलंय। महायुती सरकारचा हा ढोंगीपणा महाराष्ट्र कधीच खपवून घेणार नाही असं देखील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटानं म्हटलं।